सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शहीद आझम भगतसिंग ही मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. लॉर्ड आयर्विन यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या भाषणात म्हटलं की झालेला हा हल्ला एका व्यक्तीच्या विरोधात नसून राजकीय संस्थेच्या विरोधात होता. घटनेची योग्य पारख केल्या गेल्याबद्दल समाधान वाटतं. कोणत्याही व्यक्तीबाबत आमच्या मनात आकस नाही. आम्ही मानव जीवन पवित्र मानतो. भ्याडपणे उत्पाद घडवून आणणाऱ्यांपैकी आम्ही नाही. समाजवादी दिवाण चमनलाल यांनी आम्ही देशाची अप्रतिष्ठा करणारे आहोत असं म्हटलं आहे. आम्ही वेडेपीर आहोत असा लाहोरच्या द ट्रिब्यूनचा समज झाला. आम्ही तसे नाही. आम्ही विधानसभेत आलो होतो व्यापार विवाद विधेयक म्हणजे ट्रेड डिस्ट्रीब्यूट बिल मांडल्यावर त्याची होणारी प्रगती पाहण्यासाठी. कामगार चळवळीच्या पुढाऱ्यांची सरसकट होत असलेल्या धरपकडीवरही आमचं मनन चालू होतं. शोषकांचा गळफास आणि निराधार कामगारांची गुलामगिरी याविषयी चाललेला वादविवाद आम्ही ऐकत होतो. उपाशीपोटी संघर्ष करणाऱ्या लक्षावधी लोकांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित करणाऱ्या अमानुष रानटी उपाययोजनेचा आम्ही आमचा अपमान समजतो. हाडाची काडं करणाऱ्या या मुक्या जनावरांप्रमाणे हाकलल्या जाणाऱ्या कामगारांबद्दल आणि आर्थिक बाजू सावरण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्यासाठी जर कोणाचं हृदय पाझरत नसेल तर आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत. एकेकाळचे गव्हर्नर जनरलच्या कामकरी मंडळाचे सभासद स्वर्गीय S.R. दासांनी आपल्या मुलाला पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं, इंग्लंडला जागं करण्यासाठी आपल्याला बॉम्बची आवश्यकता आहे. भगतसिंग म्हणतात, जनतेच्या तीव्र भावना व्यक्त करून सरकारला जागृत करण्यासाठी जनतेच्या वतीनं आमचा निषेध नोंदवण्यासाठी आणि असेंब्ली चेंबरच्या मजल्यावर बॉम्ब फेकला. बहिऱ्यांना ऐकवणं आणि अतिशहाण्यांना इशारे देणं हेच आमचं उद्दिष्ट होतं. अहिंसेच्या युगाच्या अंताचे आम्ही फक्त निशाण रोवले आहे. या देशात जी नवीन चळवळ उदयाला येत आहे त्याची पहाट लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दल जो इशारा दिला ती चळवळ सुरू करण्याची प्रेरणा आम्हाला गोविंद सिंग, छत्रपती शिवाजीराजे, कमाल पाशा, रिझा खान, वॉशिंग्टन गॅरिबॉल्डी, लायकायत व लेनिन यांच्याकडून मिळाली. भारतीय नेते, विदेशी सरकार यांनी या चळवळीच्या अस्तित्वाकडे डोळे बंद करून घेतल्यामुळे त्यांना इशारा देणं आवश्यक वाटलं. असेंब्लीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीविषयी आमच्या मनात आकस किंवा द्वेष भावना नाही. उलट मानवी जीवन आम्ही पवित्र मानतो. आम्हाला मानवी जीवनाविषयी आदर आहे. भाडोत्री मारेकऱ्यांसारखे आम्ही नाही. उलट आमच्या शक्तीनुसार मानवी जीवन वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तरी देखील विधानसभेच्या सभागृहात आम्ही जाणून बुजून बॉम्ब फेकला हे कबूल करतो. वेगळं काहीच मनात न आणता आमच्या हेतूची पारख करावी. असेंब्लीमध्ये टेबलं आणि बाकांच्या मोकळ्या जागेत बॉम्ब फेकले. त्यामुळे रिकाम्या बाकांची मोडतोड आणि 5-6 व्यक्तींना थोडेफार ओरखडे उमटले. याशिवाय कोणतंही नुकसान झालं नाही. आम्ही जर भेदक वस्तूंनी भरलेले स्फोटक बॉम्ब फेकले असते तर बरेच जण घायाळ झाले असते. काही मृत्युमुखी देखील पडले असते. अधिकृत सज्जात म्हणजे ऑफिशियल बॉक्समध्ये बसलेल्या सन्माननीय व्यक्तींच्या दिशेनं बॉम्ब फेकता आले असते. आयोगाचे प्रमुख सर जॉन सायमन ज्यावेळी अध्यक्षांच्या सज्जात बसले होते त्यांच्यावरही बॉम्ब हल्ला करता आला असता. पण आमचा उद्देश फक्त झोपलेल्यांना जागं करण्याचा होता. आम्ही जे केलं त्याबद्दल होणारा दंड स्वीकारायला आम्ही तयार आहोत. व्यक्तींना चिरडून टाकलं तरी विचारांना मारू शकत नाही हे समाजवादी शोषकांनी समजून घ्यावं. आम्हा दोघांना नष्ट केल्याने राष्ट्र चिरडले जाऊ शकत नाही. भारतातील स्वातंत्र्याच्या ज्वाला वटहुकूम व विधायके हिरावून घेऊ शकत नाही.
खोटे नाटे खटले किंवा कारस्थान केले म्हणून रचले जाणारे खटल्यांनी तरुणांची तुरुंगात रवानगी केली नाही तर क्रांतीची आगेकूच होऊ शकणार नाही. इशारा देण्याचं आम्ही आमचं कर्तव्य केलं. क्रांतीत रक्तपात किंवा व्यक्तिगत शत्रुत्वाला वाव नसतो. क्रांती म्हणजे बॉम्ब पिस्तुलं नाही. उघडपणे होत असलेल्या अन्यायाची परिस्थिती बदलण्याचा क्रांतीचा अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे. उत्पादक किंवा श्रमिक हे समाजाचे अत्यंत आवश्यक घटक असून देखील शोषक त्यांनाच लुटतात, त्यांना प्राथमिक हक्कापासून वंचित करतात. सर्वांसाठी धान्य उगवणारा शेतकरी स्वतः कुटुंबासह उपाशी राहतो. जागतिक बाजारपेठेला वस्त्र पुरवणारा विणकर स्वतःच्या व आपल्या मुलाबाळांचं अंग झाकणं इतकंही त्याच्याजवळ वस्त्र नसतं. भव्य महाल उभारणारे गवंडी, लोहार, सुतार झोपडपट्ट्यात राहतात. ही भयानक लादलेली विषमता, असमानता आणि सध्या असलेली परिस्थिती जास्त दिवस टिकणार नाही. ही व्यवस्था ज्वालामुखीच्या काठावर उभी आहे. या सर्वातून मुक्ती मिळणं हा क्रांतीचा अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे. स्वातंत्र्य हा सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे. श्रम ही समाजाची आधारभूत शक्ती आहे. सार्वभौमत्व हा कामगारांचा हेतू आहे. या आदर्श कार्यासाठी भोगावे लागणारे यातनांचे आम्ही स्वागत करू. एवढ्या भव्य दिव्य प्रयोजनासाठी आमचा त्याग बलिदान मोठं नाही. या क्रांतीच्या वेदीवर आम्हाला आणलं आहे. क्रांती आगमनाची आम्ही प्रतीक्षा करतो. इन्कलाब जिंदाबाद. न्यायालयीन कार्यवाही 10 जून 1929 रोजी संपली. सत्र न्यायालयाने भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पंजाबच्या मियावली जेलमध्ये भगतसिंगांना आणि लाहोर सेंट्रल जेलमध्ये बटुकेश्वरांची रवानगी केली. ब्रिटिश शासनाच्या राजवटी कारभाराची लक्तरं भगतसिंगांनी आपल्या ओजस्वी जवाबाने भारतातच नव्हे तर साऱ्या जगात टांगली गेली. शिवाय आजपर्यंत भगतसिंग आणि त्यांचे साथी जो प्रचार उघडपणे करू शकत नव्हते तो प्रचार न्यायालयाच्या मंचासारखा उपयोग करून केला गेला. प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की भगतसिंग आणि त्यांच्या साथीने मृत्यूकडे जाण्याचा मार्ग का निवडला? तर उत्तर आहे, त्यावेळी आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती तसेच शोषक शासकांनी भारतीयांवर लादलेली हीन गुलामगिरी, दडपशाहीचं धोरण, निर्दयी शोषण, भारतीयांना निकृष्ट समजणारी मनोवृत्ती यामुळे ते क्रांतीच्या मार्गाकडे वळले. त्या काळी आपल्या देशाची दुरावस्था आणि राष्ट्रीय गौरव यांचं स्वतंत्र अस्तित्वच राहिलं नव्हतं. म्हणून ते ब्रिटिशांना कलंक समजत होते. हा कलंक धुवून टाकणं भगतसिंग आणि त्यांच्या साथींचं ध्येय बनलं होतं. त्यामुळे त्यांना पश्चात्ताप झाला नाही. भगतसिंगांचा हा लढा केवळ देश स्वातंत्र्य करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर देशातील लोकांना स्वतंत्र करून सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याचा होता. खरं म्हणजे व्यक्ती जिवंत राहण्यासाठी धडपडत असते, पण भगतसिंगांनी तर आपल्याच हाताने जीवनमार्गावर काटे पसरवले होते. जेलमध्ये युरोपीय वर्गात आरामात भगतसिंगाला राहायला असताना त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. यातच भगतसिंगांचं वेगळेपण दिसून येतं. त्यांना जेलमध्ये इंग्रजी राजवटीचे आणि भारताच्या गुलामगिरीचे विविध रूपाचे दर्शन घडले. 1919मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या खटल्यात लाला लालचंद, डॉक्टर सत्यपाल चौधरी, राजभज हत्त, डॉक्टर सैफुद्दीन किचलू, दिवाण मंगल सेन, लाला हरिकिशनलाल, अच्युतराव कोल्हटकर या क्रांतिकारकांनी जेलमधील नरकयातनांचे लिहिलेले वर्णन भगतसिंग यांनी वाचले होते. त्यांनी स्वतःही अशा यातना भोगल्या होत्या. 1927मध्ये दसरा बॉम्बकांडच्या नावाखाली भगतसिंगांना अटक झाल्यावर त्यांना 15 दिवस
नाझी कॅम्पसारखे बदनाम असलेल्या लाहोर किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा त्यांचा जो अनन्वित छळ केला, पीडा दिली गेली, सतत चौकशी करणं, झोपू न देणं, तासनतास उभं ठेवणं, त्याहीपेक्षा भयंकर अत्याचार होता. तारकोलचा तोबरा तोंडाला बांधून खालून त्याला शेक देणं, त्याची गरम झळ श्वासात भरल्याने शरीराच्या प्रत्येक कणाकणाला असह्य वेदना होत असत. या यातना पुढील क्रांतिकार्याच्या पिढीला भोगावे लागू नये म्हणून भगतसिंगाने उपोषण करण्याचं ठरवलं. त्यांनी आपला हा बेत ट्रेनमधून जाणारा बटुकेश्वर यांना मोठ्या खुबीने सांगितला. त्याप्रमाणे 14 जून 1929 पासून सुरू झालेलं उपोषण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होतं. मधल्या काळात त्यांना नळीनं अन्न भरवलं जात होतं. अशाच प्रयत्नात जितेंद्रनाथ दासांचा मृत्यू झाला. भगतसिंगांनी 17 जून 1929 रोजी लाहोर जेलच्या इन्स्पेक्टर जनरलला पत्र लिहून आपली रवानगी लाहोर सेंट्रल जेलमध्ये करण्याविषयी अर्ज केला. त्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं. त्यावेळी त्यांची अवस्था इतकी वाईट होती की कोठडीपर्यंत त्यांना स्ट्रेचरवरून न्यावे लागले. 10 जुलै रोजी लाहोरचे मॅजिस्ट्रेट श्रीकृष्ण यांच्या न्यायालयात प्रारंभिक सुनावणी सुरू झाली. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तांना स्ट्रेचरवरून न्यायालयात आणण्यात आलं. तेव्हा उपस्थितांमध्ये हाहाकार माजला. देशातील वर्तमानपत्र बातम्यांनी भरून गेलं. त्याच दिवशी बोस्टल जेलमधील त्यांच्या साथीने त्यांना पाठिंबा म्हणून उपोषण करण्याची घोषणा मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात केली. भारत सरकारचा होम मेंबरला म्हणजे गृह सदस्याला भगतसिंगाने 14 जुलै 1929 रोजी पत्र पाठवले. त्यात पुढील मागण्या होत्या. आम्ही राजकीय कैदी असल्यामुळे चांगलं अन्न देण्यात यावं. आमच्या जेवणाचा स्तर युरोपियन कैद्यांप्रमाणे असावा. आम्हाला सक्त कैद्याप्रमाणे सन्मानहीन कामे करण्यास बाध्य करण्यात येऊ नये. पुस्तके आणि लिखाणाच्या सामानाची सुविधा मिळावी. प्रत्येक राजकीय कैद्याला कमीत कमी एक वर्तमानपत्र मिळायला हवं. प्रत्येक जेलमध्ये राजकीय कैद्यांचा एक विशेष वॉर्ड असला पाहिजे, ज्यात आवश्यकतांची पूर्तता होण्याची सुविधा असली पाहिजे, जशी युरोपियन कैद्यांसाठी असते. स्नानासाठी सुविधा मिळायला हवी. चांगले कपडे मिळावेत. यूपी जेल सुधार कमिटीत जगतनारायण आणि खान बहादूर हिदायत या राजकीय कैद्यांबरोबर जशी चांगल्या वर्गातील कैद्यांची वागणूक केली जाते तशी वर्तणूक करायला हवी. ह्या शिफारसी आमच्यावर त्वरित लागू व्हाव्यात. हे पत्र मिळाल्यावर पंजाब सरकारने जेवणात काही सुधारणा केल्या. दुसऱ्याच दिवशी सुधारणाबाबतचा आदेश सरकारने वर्तमानपत्रात छापला. त्यातल्या स्वास्थ्याच्या आधारे हा शब्द काढून खूप चांगले जेवण असे शब्द घातले. भगतसिंग म्हणाले, या सुधारणा सरकारने राजपत्रात छापाव्यात आणि सर्व राजकैद्यांना लागू कराव्यात. मग आम्ही विचार करू. मंडळी, आज आपण इथे थांबतो आहोत. ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई देशमुख ज्यांनी ही लेखमाला लिहिली आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. उद्या भेटूया सकाळी पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.